पण अंड्याची भजी त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, हळद, टमाटर, अंडे. आपण सर्वात पहिले आता तेल टाकूया कढईमध्ये. तेल गरम झालं का त्याच्यात टाकूया आपण राई. बॅकग्राऊंड साऊंड येत असेल तर इग्नोर करा, आमच्या इथे खाली काम चालू आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. तर आपण टाकूया त्याच्यात पहिले मिरची, बारीक चिरलेली मिरची. आपण तिखट टाकून पण बनवू शकतो, पण मिरची टाकून जास्त टेस्टी लागते. आता टाकूया कांदा, बारीक चिरलेला कांदा, चॉपरमध्ये बारीक चिरलेला आहे. आता जोपर्यंत आपला कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण तवा ठेवून देऊया. आज आपण भुर्जी आणि पोळा बनवणार आहे, तर तवा प्रॉपर गरम व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण तवा गरम करायला ठेवू. आपले कांदे लाल झाले की त्याच्यात टाकूया आपण टमाटे. टमाटे बघू शकता मी प्रॉपरमध्ये खूप बारीक केलेले. जोपर्यंत आपले कांदे टमाटे नरम पडत नाही तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया पोळ्यासाठी. आपण टाकूया हळद, आणि मीठ टाकल्याने कांदे टमाटे लवकर नरम पडतात, त्याच्यामुळे मीठ पहिलेच टाकून देते मी. नंतर आपण चवीनुसार परत टाकू शकतो. मीठ टाकलेले आहे. आता टाकूया मसाला. तुम्ही कोणताही चिकन मसाला घेऊ शकता, मी हा मसाला वापरते चिकन मसाला नॉनव्हेजसाठी. चवीनुसार मसाला, जसं आपल्याला ते तिखट पाहिजे त्यानुसार आपण मसाला टाकू शकतो. काय सुगंध सुटला आहे मस्तच मसाल्याचा. खूपच टेस्टी लागते अशी भुर्जी. मी घरी ट्राय करून बघते एक वेळा. आता आपण पोळ्याचं पीठ भिजवूया. मी तांदूळचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात थोडं मीठ टाकलेलं आहे. आपले रेशनचं तांदूळचं पीठ तांदूळ राहतात त्याचे खूप छान बनतात पोळा. आता आपण ते भिजवूया. या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण चांगलं रगडून भिजवूया. त्यामुळे व्यवस्थित पोळा एकदम सॉफ्ट बनतात, मस्त बनतात. या पद्धतीने असे रगडून मस्त नरम पीठ भिजवायचं.
या पद्धतीने पीठ भिजवायचं, एकदम पातळ बी नाही एकदम घट्ट बी नाही. पीठ व्यवस्थित भिजवलेलं राहिलं तर पुडा पण व्यवस्थित जमता. या पद्धतीने पाहिजे, त्याची थिकनेस या अशीच पाहिजे पिठाची. चला आपण आता भुर्जीकडे वळूया. आपले कांदे व्यवस्थित फ्राय होऊन गेले असतील आता. फ्राय झाले, बघू शकता आपले कांदे व्यवस्थित फ्राय झाले. आपण आता थोडंसं त्याच्यात पाणी टाकूया. टाकूया आता त्याच्यात अंडे फोडलेले. 3 अंड्याची भुर्जी बनवते. व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया आता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. थोडंसं मीठ टाकते आता, मला वाटतं कमी होईल असं म्हणून थोडं मीठ टाकलं अजून. आपण कांद्यामध्ये टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता मीठ कमीच टाकायचं. आपला तवा पण गरम होतोय, तवा गरम झाला असेल आता. आपण पुडा बनवायला घेऊया. तयार आहे आपली एकदम मस्त भुर्जी. आता टाकूया आपण त्याच्यात कोथिंबीर. वाव, मस्त सुगंध सुटलेला एकदम. हे बघू शकता तुम्ही, एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे भुर्जीचा. आता आपण बनवूया पुडा. आपला तवा गरम झाला असेल, पण बघू आता तवा गरम. तव्यावर असं थोडं पाणी टाकून बघायचं, त्याचे असे बबल उडले तर समजायचं की तवा एकदम गरम, प्रॉपर गरम झाला आहे. तवा गरम झालेला असला व्यवस्थित तर व्यवस्थित जमता, नाही तर मग ते पुडा व्यवस्थित जमत नाही. चला तर आपण आता पुडा बनवूया. लेट्स गो. अशी स्ट्रेक्चर पाहिजे पीठची थिकनेस. आता गॅस वाढवून घेऊया. तवा आपला गरम झाला प्रॉपर. या पद्धतीने त्याच्यात पीठ टाकायचं आणि असं राऊंड शेपमध्ये फिरवायचं. इतका बारीक करायचं, इतकं बारीक करायचं. त्याच्यावर झाकून ठेवून द्यायचं. आता आपण बघूया, जे साईडने बरोबर झालेलं असलं ना तर बरोबर साईडने असं निघतं. अशा पद्धतीने त्याला काढायचं. आणि उलटणे असं पलटवायचं. बघू शकता थोडा पण चिपकलेला आणि व्यवस्थित. आता दोघं बाजूंनी व्यवस्थित शिजलेला आहे. तयार आहे आपला पुडा. त्याला व्यवस्थित एखाद्या कपड्यामध्ये ठेवायचं, ते जेणेकरून ते कडक होणार नाही. असं ठेवल्यावर ते व्यवस्थित नरम राहतं. अशाच पद्धतीने आपण बाकीचे बी बनवून घेऊया. मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. सुरुवातीला छोटेच बनवायचे, मग नंतर जसे प्रॅक्टिस होते तसे मोठे बी बनवू शकता. ते एक्स्ट्रा पीठ राहिलं ते काढून घ्यायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं. आता बघूया झालंय काय पुडा व्यवस्थित. हे बघू शकता असे साईडने कडे व्यवस्थित त्याचे कडे हे बाहेर निघतात.
ॲल्युमिनियमच्या तव्यावर व्यवस्थित जमतात, लोखंडाच्या तव्यावर जमत नाही व्यवस्थित, त्यामुळे शक्यतोवर ॲल्युमिनियमच्याच तव्यावर बनवायचं. बघू शकता तुम्ही, आपला पुडा एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे, थोडाही कडक नाही आहे. बघून हे बघा, असे कपड्यामध्ये ठेवले ना व्यवस्थित तर त्याच्यामुळे नरम होतात, ते कडक होत नाही. तयार आहे आपली भुर्जी आणि पुडा. तुमच्याकडे पुडाला काय म्हणताय कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पहिल्यांदा मी व्हिडिओ बनवते तर त्यामुळे काही चूक असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की काही चुकी झाली असेल तर. चला बाय.